नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते. त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल आजच तुम्ही कनेक्ट करून ठेवा. तर अशा प्रकारे आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलात आणि ऑनलाईन फॉर्ममध्ये जर काही तुमचं जर त्रुटी राहिलेली असेल किंवा अर्ज चुकला असेल, तर लक्षात घ्या की येथे फॉर्म सबमिशन करण्यापूर्वी म्हणजे पाहू शकता की येथे अंडरटेकिंग बॉक्स आहे. त्या अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करण्यापूर्वी जर तुमचा जर फॉर्म चुकला असेल तरच तुम्हाला एडिट करता येतो. आणि लक्षात घ्या, फायनल सबमिशनच्या पूर्वी जर तुमचा फॉर्म चुकला असेल तर तुम्हाला इथे पाहू शकता की अर्ज चुकल्यास अर्ज डिलीट करावा. तर लॉग इन केल्यानंतर इथे पाहू शकता की डिलीट ॲप्लिकेशन अशा प्रकारचा टॅब आहे. तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. डिलीट ॲप्लिकेशन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण फॉर्म डिलीट होईल आणि पुन्हा तुम्ही नव्याने हा फॉर्म भरू शकता. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच फॉर्म सबमिट करायचा नाही आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला या संदर्भात कोणतेही डिलीट किंवा एडिट करता येत नाही आहे. जर तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे आणि जर याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर तुम्हाला हेल्पलाईनवरती कॉल करून तुम्हाला याच्या संदर्भात संपूर्ण एडिट करायचं आहे. एडिट करण्यासाठी तुमच्या जवळच्या असणाऱ्या शिक्षण विभागामार्फत जी हेल्पलाईन देण्यात आलेली आहे तर याच्यावरती देखील तुम्ही संपर्क साधू शकता. तर अशा प्रकारे आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जर तुमच्या चुका झाल्या असेल तर फॉर्म डिलीट करावा लागेल. तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.